सलग आलेल्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी राज्यासह राज्याबाहेरील पर्यटक मोठ्या संख्येनं कोकणात दाखल होत असून पर्यटन स्थळांवर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळतंय. निसर्ग सौंदर्य, स्वच्छ समुद्रकिनारे आणि शांत वातावरणामुळे कोकण हे पर्यटकांचे आवडते ठिकाण ठरले. मात्र यंदा पारंपरिक समुद्रकिनाऱ्यांसोबतच खाडी परिसरातील बोट सफारी, कांदळवन पर्यटन, पक्षी निरीक्षण आणि कयाकिंग यांसारख्या उपक्रमांनाही मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. रत्नागिरी तालुक्यातील नाचणे नारायणमळी परिसरातील कांदळवन सफारी सध्या पर्यटकांचे प्रमुख आकर्षण बनले. काजळी मँग्रोव्ह टुरिझमच्या माध्यमातून पर्यटकांना बोटीतून हिरव्यागार कांदळवनातून सफर घडवली जाते. या सफरी दरम्यान पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याचा वेगळाच अनुभव मिळतो. या कांदळवन परिसरात जैवविविधतेचा अनमोल खजिना पाहायला मिळतो. बोट सफारी दरम्यान किंगफिशर, एशियन पॅराडाईज फ्लायकॅचर, ब्राह्मिणी काईट आणि हॉर्नबिल यांसारख्या विविध पक्ष्यांचे दर्शन पर्यटकांना घडते. त्यामुळे पक्षी निरीक्षणाची आवड असलेल्या पर्यटकांसाठी हा परिसर विशेष आकर्षण ठरते. विशेष म्हणजे महाराष्ट्रात आढळणाऱ्या 21 प्रकारच्या कांदळवन वृक्षांपैकी तब्बल 11 प्रकारचे वृक्ष नाचणे परिसरात आढळतात. यामध्ये राज्याचा कांदळवन वृक्ष म्हणून ओळखला जाणारा सोनेरी शालबा हा पर्यटकांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या वृक्षांमुळे किनारपट्टीचे संरक्षण होण्यास मदत होत असून पर्यावरणीय संतुलन राखण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत बोट सफारी दरम्यान लाईफ जॅकेट परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासन आणि पर्यटन संस्थांकडून सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन केले जाते. दरम्यान या पर्यटन उपक्रमामुळे स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत असून बोट चालक, मार्गदर्शक, खाद्यपदार्थ विक्रेते यांना मोठा फायदा होत आहे. ग्रामीण पर्यटनाला चालना मिळत असल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळत आहे. परिणामी कोकणातील हा कांदळवन सफारी प्रकल्प पर्यावरणपूरक पर्यटनाचा आदर्श ठरत आहे. तर नमस्कार, माझं नाव आहे सान्वी निलेश गजने. ही जी आपली योजना आहे ही कांदळवन प्रतिष्ठान आणि कांदळवन कक्ष या अंतर्गत राबवण्यात आलेली आहे. आणि त्यांच्या अंतर्गत आपल्याला एक बोट आहे, बोटिंग 8 जण म्हणजे सफारी करू शकतात. आणि कयाक आहेत आपल्याकडे. कयाकिंगला पण खूप चांगला प्रतिसाद आहे, बोटिंगला सुद्धा आहे. तसेच आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 21 प्रजाती आढळतात कांदळवनाच्या. त्यापैकी आपल्याकडे रत्नागिरीमध्ये 14 आहेत आणि आपल्या नाचणे या गावामध्ये 11 प्रजाती आहेत. त्या आम्ही या गटामध्ये 8 जण आहोत. महिला आणि पुरुषांचा मिळून हा गट आहे. ह्याच्यामध्ये ज्या महिला आहेत त्या माहिती देतात आपल्या कांदळवनाची. परत इथे पक्षी निरीक्षण आहे, परत अभ्यास फेरी होते कांदळवनाची, परत त्यांना म्हणजे व्यवस्थित माहिती दिली जाते. म्हणजे हे आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे कांदळवन आणि का हे आपण जपलं पाहिजे ह्याची. मी विक्रम साठे, आम्ही पुण्यावरनं आलो आहे, फॅमिली आलो आहे आणि इकडं कांदळवन पाहायला आलो आहे स्पेशली आणि कयाकिंग करायला. तर आधी कधी एक्सप्लोअर केलं नव्हतं. हा पॉईंट खूप छान आहे आणि एकदम सेफली बोटिंग करून त्यांनी आम्हाला आणलं इकडं. कयाकिंगला गाईड होता, त्यांनी सगळ्यांनी आम्हाला भरपूर मदत केली आणि आत एकदम सेफ आहे. इकडं वेगवेगळे मॅनग्रोव्ज आहेत, खूप छान म्हणजे एक्सप्लोअर करण्यासारखा पॉईंट आहे. तर तुम्ही नक्कीच या. आणि इकडचे लोक खूप हेल्पफुल आहेत, खूप कॉपरेटिव्ह आहेत, मदत चांगली करतात.